निवडणुकीच्या वेळेला तुमच्या प्रभागात दारूचा महापूर येतो. दारूचं तसं असतं तर मी व्यसनाधीन झालो असतो ना, मी बेवडा दिसलो असतो तुम्हाला, माझे डोळे लाल राहिले असते किंवा मी भिंगत पडलेलो असतो, काहीतरी माझ्यावर 2-3 केस झाल्या असत्या, कुठेतरी बारमध्ये पिऊन राडा झाला, काहीतरी झालं. मी स्वतः आजही सर्व पोरांना आवाहन करतो की तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. मी रोज सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, बॅडमिंटन खेळतो, सायकलिंग करतो. तुम्ही पाहिलं सगळं. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही स्वतः विवेक इनामदार म्हणून साक्षीदार, 92 पासून तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आता जी लोक उभी होती, आता किरण सुवर्णा त्यांचा बार आहे, पलांडेताईंचा बार आहे, त्यामुळं त्यांचा बार आहे. आता त्यांचे बार इथे आहे. माझं वाईन शॉपचं दुकान कुठे, खेड राजगुरुनगरला, तिथं काही संबंध नाही. तो माझा भाऊ हयात असताना चालवत होता, आम्ही ते भाड्याने चालवायला देऊन टाकलेलं. म्हणजे आम्ही ते पण बघत नाही. आमचे बाकीचे घरचे लोक, म्हणजे ती लोक बघतात, माझ्या वाड्यातली पोरं आहेत ती दुकान बघतात, आम्ही दुकान पण बघत नाही. मग माझ्याकडं दारूचं महापूर व्हायचं काही कारण नाही आहे. ज्याला प्यायची तो स्वतः पितो ना, त्याला बळच थोडी आम्ही म्हणतो पी म्हणून. आपण दूध पण देऊ शकत नाही बळच कोणाला प्यायला.